1500 किलो कचरा इकट्ठा किया था। ये संडे भिवंडी के सारे युवाओं ने मिलकर एक 5000 किलो कचरा इकट्ठा किया है। अगले संडे तक महानगर पालिका ने अगर कुछ इस चीज को लेकर एक्टिविटी नहीं की, एक्शन नहीं लिया, तो हम सारा कचरा उठाकर महानगर पालिका के सामने फेंक आएंगे और इसका जो भी जिम्मेदार होगा वो महानगर पालिका जिम्मेदार होगी। जय हिंद। महानगर पालिका मुर्दाबाद, महानगर पालिका मुर्दाबाद। भिवंडी महानगर पालिका के अंडर में स्थित वराला देवी तालाब में भारी मात्रा में कचरा जमा है, जिसके कारण पूरा तालाब का पानी दूषित है। कई त्योहार आकर गए, गणपति, नवरात्रि, बथकुम्मा, अब छठ पूजा का पावन त्योहार भी आ गया, परंतु महानगर पालिका इस तालाब को नज़रअंदाज कर रही है। आज दिनांक 26 अक्टूबर 2025 को भी युवाओं ने मिलकर तालाब को साफ करने का प्रयत्न किया और सभी युवाओं ने कहा जब तक महानगर पालिका इस पर ध्यान नहीं देगी तब तक हर संडे 2 घंटे आकर तालाब को साफ सुथरा करने का प्रयत्न करते रहेंगे। की याच्यावरून जोपर्यंत तलाव साफ होत नाही तोपर्यंत आम्ही करत राहू आणि जेवढी आमच्यामध्ये ताकद आहे तेवढा आम्ही प्रयत्न करू आणि जो तलाव जिथपर्यंत साफ होत नाही तिथपर्यंत आम्ही तलाव साफ करत राहणार। जोपर्यंत महानगरपालिका लक्ष त्याच्यामध्ये घालणार नाही तोपर्यंत आम्ही काम करत राहू। आणि याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की सगळेजण मिळून काम करतोय ते एक भारी पण वाटतंय काम करायला, असं नाही की नाही, कारण की सगळेजण मिळून करतात। मानसरोवरचे झाले, कामतगरचे झाले, पूर्ण भिवंडी झाले, हिंदू मुस्लिम सगळेजण मिळून काम करतात। याच्यामध्ये एवढं दिसून येतं की जर आपल्याला कुठलं नैसर्गिक काम करायचं आहे, समाजसेवा करायची, तर सगळेजण मिळून काम करणं तर आपल्याला एक प्रोत्साहन पण भेटलं आणि तलाव आम्ही साफ करणार, याच्यामध्ये काय डाऊटच नाहीये। फक्त एवढंच बोलायचं आहे की महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, जातीने लक्ष दिलं पाहिजे। जर तुम्हाला दिसतंय आज आम्ही पण जॉब करतो, बिझनेस करतो, सगळेजण करतात, पण 2 तास आम्ही का काढतो, आम्हाला पूर्ण वीकमध्ये आम्हाला टाइम भेटत नाही, तर आम्ही 2 तास संडेला सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आम्ही 2 तास सगळे मिळून काढतोय। आज याच्यामधून एवढंच कळतं की महानगरपालिकावाले तुम्ही रस्ते साफ करता, सगळं साफ करता, पण याच्यामध्ये जेव्हा महानगरपालिकेचा माणूस सरकारकडून पेमेंट देतोय, तुम्हाला पेमेंट येतोय, तर तुम्ही तलावाची पण कामं केली पाहिजेत ना। तलावाची कामं केली तर तलाव पण छान दिसेल। आज तुम्ही ठाण्याचा तलाव बघा, तलाव पाली बघा, तलाव कसे आहेत, आणि आपला भिवंडीचा तलाव सगळ्यात मोठा तलाव आपल्या भिवंडीचा तलाव आहे, तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। जर त्याला डेकोरेट केलं, चांगले काय का बिझनेस चालू होती तर फुटपाथवरती आपण काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम करू शकतो। लोक कोणाला ज्यांना नोकरी भेटत नाही त्यांच्यासाठी खूप चान्स भेटेल त्यांनी पण ह्याच्यामध्ये वर्किंग केली पाहिजे। जर तुम्ही विसर्जनाच्या टायमाला बघाल, विसर्जन आपल्या इथं होतं, दुर्गादेवीचं विसर्जन होतं, गणपतीचं विसर्जन, छठ पूजा होते, एवढे सगळे हिस्ट्री आपली पूर्ण तलावात बघायला गेलं तर समाजकार्य पूर्ण होतं याच्यामध्ये। तर पूर्ण मला एवढंच बोलायचं आहे याच्यामध्ये की सगळ्यांनी मिळून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपला तलाव व्यवस्थित साफ केला पाहिजे आणि एकदम छान अशा रीतीने तलाव आपला सुंदर बनवून त्याच्यामध्ये डेकोरेशन करून पूर्ण तलावाचं नाव झालं तर आपल्या भिवंडीचं नाव हमखास होणार, लोकांना रोजगार प्राप्त होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।